श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा विज्ञान योग. श्री गणेशाय नमहा. मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळ हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो. येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर समजणे आवश्यक आहे. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धी डोळे झाकते. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला लागली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने चातुर्यही चालत नाही, अर्जुना, त्याचेच नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा तो प्रपंच. ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल. ज्यामुळे व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाऱ्याचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो, हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूप ज्ञानास एखादा जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचा अंगावर घाव होतो त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. हे महत तत्वाधिक ही माझीच माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची छाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगळे वेगळे भाग आहेत. हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून परा असे तिचे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला सज्ञान करते व मनाकडून शोक व मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जग धरले आहे. ती सूक्ष्म प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती म्हणजेच अंडज, स्वेदज, जारज व उद्भिज त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात, परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनींचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांगसाळीच्या भांडारात तयार होतात, त्यांची गणतीच नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान प्राण्यांकडून कर्माकर्मांचा व्यवहार करून दाखविते. थोडक्यात नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते आणि ती प्रकृती माझ्या ठिकाणी भासते. म्हणून जगाचा आदी, मध्य व शेवट मीच आहे असे समज. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी या प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवटी मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे. याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय
हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत, त्याप्रमाणे आत बाहेर हे जग मीच धरले आहे. पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यांमध्ये जे काही तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास मीच आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदांमधील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे सारभूत जे पुरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे. तेजाला अग्नी अशा नावांचे जे वरवर दिसणारे कवच आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो काही आहार दिसतो त्या सर्व वेगवेगळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रळय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावतः अनादि विश्वाचे बीज ते मी आहे. याचा विचार करशील तेव्हा हे तुला नीट लक्षात येईल. आता माझ्या विभूती संबंधी थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे. बलवान लोकांमध्ये जे आढळ बळ आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिमानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियासच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, पण ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल चालतो, अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे मोक्ष तीर्थातील जणू काही मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर सृष्टीरूप वेल कर्मफळासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो, म्हणजेच जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो, असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे. हे वेगळे वेगळे किती म्हणून सांगावे. आता जेवढे काही पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. जे सात्विक, राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मात्र मी नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो, पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते, मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा आहे का? त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे का? अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे का? त्याप्रमाणेच विकार जरी माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळे पाण्याला झाकून टाकते, किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटे झाकल्यासारखे होते. स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्याला अनुभवाला येते त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देत नाही. डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो,
तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करतो. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काही पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे, म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते. पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत, माझेच असून मला ते ओळखत नाहीत. कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. तर मग अर्जुना, महत्त्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रूप होणे हे कसे साध्य होईल? जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला, जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने काळाचा ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठाबाहेर वाहते, जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते, जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत, जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत आणि सुखदुःखरूपी कचरा जिच्यावर तरत आहे, रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो, जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या, धन व कुळ या तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात, ज्या नदीत उदय अस्ताचे लोंढे जन्म मृत्यूरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात, जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोरे वक्रगतीने फिरतात, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला, अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. ही माया नदी तरून जाण्यास फार कठीण आहे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? या माया नदी संबंधी एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो. ते कसे हे ऐक. काही एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता या नदीत शिरले, ते कुठे गेले याचा पत्ताच नाही. दुसरे काही माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानानेच गिळले गेले. किती एकांनी तीन वेदरूपी सांगडीचा माया नदीतून तरण्याकरिता आश्रय केला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले, ते मदरूपी माशांच्या तोंडात सबंध गेले. किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले, ते विषयरूपी मगरींनी चघळून टाकले. आता म्हातारपण रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहो बाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते असे व्यर्थ गेले. किती एकांनी यज्ञक्रियारूपी पेटी आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. किती एकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधांच्या वळणात सापडले.
ज्या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. याप्रमाणे आंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालविता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करील, चोरांना जर चौकशी करणारे न्यायाधीश भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता येईल, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता येईल, तरच माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांनाही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले तेच एक ही माया नदी सहज तरून गेले. त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ज्या सद्गुरू हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहमभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळुका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडल्या निवृत्तीरूपी तीराकडे वळले, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर तेच लोक बाहेर आले. या उपायाने जे मला भजले तेच ही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूतांचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यांना राहत नाही. पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणतो त्या गोष्टी ते करतात. ज्या कार्याकरिता या शरीररूपी गावाला ते आले, तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर ममत्वाच्या व माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. दुःख शोकांच्या घावांनी कितीही मारले तरी त्यांना त्याची आठवण राहत नाही. असे ते मायेने ग्रासलेले असतात, म्हणून ते मला चुकले. दुसरे लोक ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला 4 प्रकारांनी भजले. त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणावे, दुसऱ्याला जिज्ञासू या नावाने ओळखावे, तिसरा अर्थार्थी आणि चौथा तो ज्ञानी होय असे तू समज. त्यात जो आर्त आहे तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरिताच भक्ती करतो, आणि त्यातील जो तिसरा तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो. मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काही कर्तव्य उरलेले नसते. म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज. ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैत अद्वैत रूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्तच असतो. जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिक क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजन इत्यादी बाह्य क्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा असा माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते. ज्याप्रमाणे वारा आकाशात विरला म्हणजे त्याचे वेगळेपण राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील असतो. एरवी तो वारा स्वभावतःच आकाशरूप असतो. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया म्हणजेच भजन पूजन इत्यादी करतो त्यावेळी तो भक्त असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो.
ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो, म्हणून मीही आनंदभरित होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. अर्जुना, जीवाच्या पलीकडील खुणेच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो भक्तीचा व्यवहार कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल तरी का? आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त माझ्याजवळ येतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यांपैकी एक ज्ञानी भक्त होय. नंतर भगवंतांनी म्हटले, इतर 3 भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत, परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पाहावयास विसरला, म्हणजेच देहेंद्रिय आदी प्रपंचाला विसरला, ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे, तो मी आहे हे शब्दाने सांगण्याची आवश्यकताच नाही. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे, कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध ह्यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. मग संतांच्या संगतीने विहित कर्मांच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून आणि शेकडो जन्मांचा कर्म मार्गाने प्रवास करीत असता तो फळाशेच्या वाहना अंतःकरणरूपी पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्ग इत्यादी फळांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा? याप्रमाणे देह तादात्म्य रूप रात्रीत सर्व संग परित्याग रूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरुकृपा रूप उषक्काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. त्यावेळी तो जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे. त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काहीही नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो, म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, तो महात्मा दुर्लभ आहे. ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्र रोगाने मंद झालेली असते, असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. फळाविषयींच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. बाहेर आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञानरूपी अंधारात ते पडले, म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी, त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फळ देणाऱ्या वेगवेगळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. अगोदरच देहात्म बुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरिता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कौतुकाने भजन करतात. त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे त्याचा त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून आणि ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कर्मे करतात. परंतु जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे. देव देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते तो श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत व म्हणून त्यांना नाशिवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. असे जे भजन आहे ते जन्म मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फळभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. मग वाटेल ते दैवत का असेना,
परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. दुसरे लोक जे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत, ते देह पडल्यावर मीच होतात. पण लोक तसे करीत नाहीत, व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळ हातातील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे. किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड घट्ट मिटून का बरं धरावे? आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का धरावी? अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे, असे हे का बरं करावे? अमृतामध्ये सुखाने अमृत होऊन का राहू नये? अर्जुना, त्याप्रमाणे फळाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूपी पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये? त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ, तितका आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला निराकाराला साकार का समजावे? मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता साधने करून का मरावे? अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही. कारण असे, ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत. म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ मात्र नाहीच. रसाशिवाय पाणी कुठे आहे का? वारा कोणाला शिवत नाही. आकाश कुठे व्यापित नाही. मीच एक सगळा विश्वास व्यापून आहे. या जगात जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले, आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त बोलावयाचेच, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे? म्हणजे डोंबा किंवा काळा आहे, की बडी कवड्या आहे, की गव्हाळा म्हणजे गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे, असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांच्या मागे जन्म मरण रूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. त्या संबंधी आता थोडीशी गोष्ट सांगतो. जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम एकमेकांवर जडले, तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली. त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला. मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढविले. तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो, आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्व मोह नियमांना जुमानीत नाही. असंतोषरूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन तो पंचविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. त्या द्वंद्व मोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले, आणि नंतर निषिद्ध कर्मांचे आडमार्ग खुले केले. त्या योगाने प्राणी भांबावले म्हणून संसाररूपी अरण्यात पडले, आणि मग मोठमोठाल्या दुःखांच्या दांडक्याने बडवले गेले. असे विकल्पांचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून ते बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत. म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत. ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य मागे टाकले आहे, नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले, असे ते भक्त या काम, द्वंद्व मोह वगैरे वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटले. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते, अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते. कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो.
त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी आधी दैवाला म्हणजे जीवाला जाणले, ज्या स्वरील ज्ञानाच्या जोराने आधी यज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला प्रळय काळ ओढवला असे वाटते. परंतु ज्ञान्यांच्या बाबतीत काय होते कोण जाणे. जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकाळाच्या धांदलीत मला विसरतच नाहीत. सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे तू समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी देवांच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती. अशी ही श्री कृष्ण रूप वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काही बनविलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच जणू काही परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घोट घेऊ लागले. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला. त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. इतक्यात त्या फळाच्या रसाची रुची घेण्याची तीव्र इच्छा आली. ताबडतोब अनुमानाच्या तळ हातात ती वाक्य फळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला. तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात. या उपर हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात. म्हणजेच भगवंतांचा हेतू काय आहे हे त्याच्या विचारास कळेना. असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणाने कसा फसलो. ही खरोखर वाक्ये नाहीत तर या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्ट कशाला. असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने विनंती केली की देवा, ही सातही पदे म्हणजेच ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आधिभूत, आदिदैवत, आदियज्ञ, प्रयाणकाळी योग्यांना होणारे तुझे स्मरण, ही सातही एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील वेगवेगळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बळाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. कानाच्या झरोक्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे ते पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही, परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. श्री गुरुला जेव्हा विचारावयाचे असेल त्यावेळी या मानाने हुशार व्हावे हे सर्व एक अर्जुनच जाणतो.
आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्री कृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो तसे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाकता केवळ अक्षरांच्याच शोभेने इंद्रिये जगतील. मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बऱ्या वाटल्या, पण त्यांच्या शोभेने डोळेही सुखी होत नाहीत का? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या म्हणजे सिद्धांताच्या गावाला त्या चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय 7वा समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.